आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। मी काय म्हणतो, मी जाऊन बोलू का समीर दादाची? नाही म्हणजे जातो आणि घेऊनच येतो ना त्यांना। नाही बघा, मला कळतंय तुम्हाला सगळ्यांनाच वाटतंय की हा तिला लवकरात लवकर सुटावा म्हणून, पण तुम्ही जाऊन काय होणार नाही, मी जातो आणि घेऊन येतो त्यांना। काही पण काय बोलू राहिले तुम्ही? आता तुम्ही इथं थांबणं गरजेचं आहे। आम्ही जाऊन येतो तिकडे, तुम्ही थांबा। अरे राणा, जरा जरा ऐका माझं जरा। मी माझी मुलगी त्या घरात दिली आहे म्हटल्यावर खांद्यावरच्या उपरण्याची झोळी मलाच करावी लागणार आहे। आता हा आजचा प्रसंग एवढा निभावून नेता येईल एवढी दयामाया जरी माझ्या झोळीत त्यांनी टाकली ना तरी खूप झालं माझ्यासाठी। बस होईल हा, काय काळजी करू नका, मी जातो आणि घेऊन येतो त्यांना। आलोच मी जरा येते। काय झालंय? काय झालंय मला सांगा। कुठं काय अमोल शेठ, काहीच नाही, ओके सगळं। काहीच नाही झालं? मग ऐन लग्नाच्या वेळी तुमचे चेहरे असे पडले का? हे बघा, आम्ही तुमचे होणारे व्याही आहोत, तर इथे जे काही चाललंय ना ते आम्हाला समजायला हवं। अमोल, यांचा होणारा व्याही मी आहे, तू जरा गप्प बसतोस का? अशोकराव, आशालताबाई का चिडल्या असतील याची कल्पना आली आहे मला। हे म्हणजे आमच्या ऋषीने त्यांच्या मुलीला लग्नासाठी नकार दिला म्हणून हे सगळं घडतंय। वास्तविक चूक माझ्या मुलाची आहे, पण त्याची शिक्षा तुम्हा सगळ्यांना भोगावी लागते। नाही नाही, मी काय म्हणतो, मी जाऊन बोलू का त्यांच्याशी? वाटल्यास त्यांची माफी मागतो आणि त्यांना इथे घेऊन येतो। नाही रघुनाथराव, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। बरोबर, तुमच्या मनाचा मोठेपणा कळतोय मला। आपण ते जसे माझे व्याही आहेत तसे तुम्ही सुद्धा माझे व्याहीच आहात। हा, त्यामुळे तुमचा स्वाभिमान जपणं हे माझं कर्तव्य आहे। तुम्ही काय काळजी करू नका, मी जाऊन घेऊन येतो त्यांना, शांतपणे घेऊन येतो। मी येतो, मी तोपर्यंत इथे सांभाळ। सावकाश जा। हो सावकाश। होई, बाबा, बाबा, समीरराव, काय तुम्ही दोघेही वेदाच्या लग्नात का नाही आलात? हा, काय ग? बाबा, आम्ही नाही येऊ शकत वेदाच्या लग्नाला। अगं पण का? हा, सख्या बहिणीच्या, ते अशा बहिणीच्या जिला तू लहानपणापासून ताईची नाही आईची माया लावलीस, हा, अशा बहिणीच्या डोक्यावर अक्षता पडत असताना तिच्याच लग्नात न येणे एवढं असं काय घडलंय? काय एवढं काय हो? नाही, मला कारण कळायला हवंय। होई, काय झालंय? काय झालंय? बाबा, मी तुम्हाला कसं सांगू, माझं नशीबच फुटकं आहे। सगळं शक्य असूनही मी नाही येऊ शकत, माझ्या सख्या बहिणीच्या लग्नाला नाही येऊ शकत। वेदाचं लग्न अटेंड करणं माझ्या नशिबातच नाहीये। बाबा, तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका।
ऋषीने गुड्डीला नकार दिला म्हणून आम्ही त्या लग्नाला जाऊ नये अशी आईची इच्छा आहे. समीरराव, ऋषीने तुमच्या गुड्डीला नकार दिला हे मलाही माहित आहे, पण तुम्ही माझ्या मुलीच्या लग्नाला न येण्यासारखं काय पुढे काय पाप केलंय मी? हा, पण तुमच्या आईने माझा एवढा अपमान केला, नको नको ते बोलल्या मला, त्या सगळं निमूटपणे सहन केलं मी, कधी काही उलट उत्तर केलं नाही मी त्यांना, त्याची अशी परतफेड करताय तुम्ही. बाबा, प्रश्न तुमचा नाही. आईचं असं म्हणणं आहे की त्या ऋषीने गुड्डीला नकार दिला, तिचं मन दुखावलं, मग आपण त्याच्या लग्नाला का जायचं? मला एक सांगा, ऋषी सोबत वेदाचं लग्न ठरलंय हे तुमच्या आईला आजच कळलंय का? हा बाबा, मला सगळं पटतंय, पण वेदाच्या लग्नासाठी मी आईची आज्ञा कशी मोडू? समीरराव, असं काय करताय तुम्ही? ऋषीने तुमच्या गुड्डीला नकार दिल्यानंतर वेदाचं आणि ऋषीचं लग्न हे तुमच्या आईला आवडणार नाही हे मीच तुम्हाला म्हणालो होतो ना. अहो, या एका कारणासाठीच तर मी त्या दोघांच्या लग्नाला नकार दिला होता, नाही म्हणालो होतो. पण तेव्हा तुम्ही काय म्हणाला होता? बाबा, तुम्ही काय काळजी करू नका, माझ्या आईची समजूत काढण्याची जबाबदारी माझी, मी घेत होती. मला लग्नाला तयार केलं तुम्ही, पण तुम्हीच लग्नाला येत नाही, याला काय काय अर्थ काय याला? हा, आणि आता तुम्ही जर खरंच लग्नाला नाही आलात ना तर या गोष्टीची चर्चा उगाच वाढेल, खरं सांगतो. आणि जर तुमचं आमचं नुकसान होईल तर पण माझी पोरगी वेदा लग्न होऊन तिच्या सासरी गेल्यानंतर त्या सासरी सुद्धा या गोष्टीवर तिला टोमणे मारत राहतील ना? मला सांगा. बाबा, मला सगळं कळतंय, पण मी आईचं काय करू, तिला कसं समजवू? समीरराव, तुमच्या आईला वेदाच्या लग्नात यायचं नाहीच आहे हे मला चांगलं माहिती आहे. पण तुम्ही दोघांनी या लग्नाला यायला काय हरकत आहे म्हणतो मी? हा, बघा समीरराव, मी माझ्या पाचही पोरींना ना माझ्या अगदी तळहाताच्या फोडासारखं जपलंय हो, लहानाचं मोठं केलंय. त्यांना मोठं करताना त्यांना खूप अगदी चांगलं घर मिळावं, त्यांच्या चांगल्या घरात लग्न व्हावं आणि अगदी हसत खेळत आनंदाने ते सासरी जाव्यात, एवढी एकच इच्छा आहे, एवढं एकच स्वप्न मी आयुष्यभर उराशी बाळगलंय. समीरा, तुम्ही आणि ओवी जर या लग्नाला आला नाहीत ना तर माझ्या वेदाला खूप वाईट वाटेल, निराश होईल ती, आणि तिला असं दुःखी होऊन निराश होऊन सासरी जाताना मला बघवणार नाही, खरं सांगतो तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही जर या लग्नाला येणार नसाल ना तर मी सुद्धा जाणार नाही लग्नाला, मी सुद्धा इथेच बसून राहणार. बाबा, ओवी, तयार हो, आपण लग्नाला जातोय. अहो, पण बिन काय नाही. आई काय बोलली तर मी बघेन. बाबा, कधी आलास तू? का आत्ताच येतोय? आता आलास? हो, ओवीकडे गेला होतास का? गेलो होतो. अरे मग तिला घेऊन का नाही आलास? अरे आता बहिणीचं लग्न आणि ओवी नाही, तुला माहिती आहे ना, वृंदा ओवी यांच्यासाठी आबा वेदा ह्या बहिणी कमी मुलीच जास्त आहेत ना. मग तुला काय वाटतं मी प्रयत्न नसेल केला? गेलो होतो, त्यांना म्हणालो चला माझ्या बरोबर, पण नाही ऐकले. आईमुळे आपली आई सारखा आपला माझा अपमान झाला असा ताशा वाजवत असते आणि दादा नाचतोय तिच्या तालावरती. मधल्या मध्ये मरण ओवी वहिनीचं होतंय. ती पण काही कमी नाही, कशाला ऐकायचं या सगळ्यांचं, यायचं ना निघून. अरे समजूतदार पोर आहे रे ते. समजूतदार काय करायचं असलं समजूतदारपणा? आशा लताने सुद्धा आज असं वागायला नको होता रे. हाय समीर पण ना, मला समजून काही फायदा नाही. एरवी चांगला असतो तो, एरवी चांगला, काय प्रॉब्लेम नाही, पण आई काय बोलली
या नाचायला लागला तिच्या तालावरती. काय करायचं रे आता आपण? काही करायचं नाही आता, आपल्या हातात काही नाही. आणि तू पण जाऊ दे, उगाच नको तो विषय, माझं डोकं फिरतंय. शांत राहिलेलाच बरं आहे मी. वृंदा अजून आले नाहीत राव. काय करायचं आता? राणा काही कळलं? नाही ना काका, मी एक काम करतो, मीच जाऊन बघून येतो. अहो आता तुम्ही कुठे तिकडे? आणि अरे आले. काका ताई, सॉरी वेदा, तुझ्या लग्नाच्या दिवशी हे सगळं घडतंय. तरच सॉरी. तू आलीस ना ताई, मग बस. समीर, हे सगळं घडतंय ते माझ्या मुलाच्या चुकीमुळे घडतंय. मी पुन्हा एकदा त्याच्या वतीने तुम्हा सर्वांची माफी मागतो. अहो काका, असं काय करताय तुम्ही? तुम्ही मोठे आहात, माफी नका मागू तुम्ही. अगं काय किती रडताय? जरा ते रडणं साठवून ठेवा, पाठवणीच्या वेळेला वापरा ना. चला हसा, नाचा, गा. काय आहे? ओ लाली मावशी, नाचा की मग तुम्ही. नाचा रे, झाले आता मी म्हातारी, आता कुठे नाचणार? बर ठीक आहे, मग तुम्ही गाणं गा, मी नाचतो. बघा तुमच्यासाठी स्पेशल माईकच घेऊन येतो, थांबा. बा. 1 2 3 1 2 3 1 बाजू 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 1 2 3 1 2 3 चेक चेक चेक. तर आज आपल्या इथे होणार आहे लाली मावशी यांचं गाणं आणि त्यावर करणार आहे राणा शेठ रेकॉर्ड ब्रेक डान्स 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 डान्स. वेदाजी तुम्ही जरा इथे या. हे घ्या. इकडे यायचं काय? येस, आणि गाणं म्हणायचं. होऊन जाऊ दे. तयार. नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचिला दाम, विकत घेतला हो लाली मावशी, अरे काय भजन गाव राहिले तुम्ही? भजन कसलं गाते? लग्न आहे लग्न, काय ते तडकदार भडकदार होऊन जाऊ दे की. बघा. हा. चढा ओढीन चढ होते, चढा ओढीन चढवित होते, गो बाई मी पतंग उडवित. मंगल सावधान सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदां बल्लारो मुरुडविनायकमहं मोरेश्वरं सिद्धिदा लेण्याद्रि गिरिजात्मकं सुरवरं विगणेश्वरं ओजरं गणपति कुर्या सदा शुभमंगल सावधान.
लग्न घडी समीप नवरा घेओनिया घरा गृहतके मधुपर्क पूजन करा अंत पाट ते धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करिता दोघे करावी उभी वाजंत्रे बहुगल भला बहुगल बलान करणे लक्ष्मीपते मंगलम शुभमंगल गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मण्यवती वेदिका क्षिप्रा वेत्रावती महासुरनदी गाता गया गंडकी पूर्णे पूर्ण जलै समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान तदेव लग्नं सुनन्ददेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैलबलं तदेव लक्ष्मीपदे ते गृहो स्मरामि शुभमंगल सावधान घंटानाद कुर्यात् शुभमंगल सावधान नवरी मुलीने नवरदेव मुलाच्या गळ्यात हार घाला. नवरी मुलीने मुलाच्या गळ्यात हार घाला. अहो सावकाश सावकाश. अरे वा, 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 वा.
ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. आता म्हणे फुलं या गणपतीचं स्मरण करा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णू हाताला लावा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव ओम द्वादशी ताणी नामाने